आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात सुमारे 30 वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी राजगौंड समाजातील अनेक महिला पुरुष एकलव्य वंचित आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अर्जदार सुरेश कन्नके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आदिवासी राजगौड समाजाला जातीचा दाखला मिळावा. तांदुळवाडी ग्रामपंचायतमध्ये आदिवासी राजगौड समाजाला सुमारे 25 घरकुले मंजूर आहेत, परंतु जागा नसल्याने घरकुलाची कामे पेंडिंग आहेत. त्यासाठी तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शेती महामंडळाची पडीक जागा आहे, त्यापैकी 1 एकर जागा द्यावी. या समाजाला स्वतंत्र दफनभूमी मिळावी. प्रत्येक आदिवासी कुटुंबाला स्वतंत्र लाईट कनेक्शन द्यावे आदी मागण्यांसाठी यापूर्वीच आदिवासी विकास मंत्री जिल्हाधिकारी अहिल्यानगर, कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, तहसीलदार राहुरी, पोलीस स्टेशन राहुरी, गटविकास अधिकारी राहुरी, सरपंच ग्रामपंचायत तांदळवाडी आदींना निवेदने दिली असून त्यावर प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश महासचिव बाळासाहेब गांगुर्डे, नंदकिशोर माळी, ईश्वर सलमाने, गंगा कन्नाके, गोविंद जामकर, सागर जामकर, अक्षय भरावी, कन्हैया कन्नाके, दिलीप जामकर, सय्यद निसार यांच्या सह्या आहेत. मी अजय कन्नाके बोलते, राहुरी देशन गोंड समाज अध्यक्ष. आमच्या जो मागणी, आम्ही जो उपोषण घेतले 23 तारीखपासून आजपासून उपोषण जो घेतले, त्याच्यात आमच्या पहिला मागणी आहे, आम्हाला जातीचा दाखला मिळावा. आम्ही आदिवासी राजगौंड जातीचे आहोत और आम्हाला प्रांत मागतोय 49 वर्षाचे पुरावा द्या तर आम्ही जाती दाखला देतो. आम्ही भटकती जमातमध्ये होतो. आता 25-30 वर्षापासून आम्ही राहुरीमध्ये स्थायिक झालो. मग आम्ही 49 वर्षाचे पुरावा आणून कुठून देऊ? तर आमची उपोषणमध्ये सर्वात आधीची आणि सर्वात मोठी मांग हेच एक, आम्हाला जातीचा दाखला मिळावा. दुसरी आमची मांग आहे की ग्रामपंचायत तांदुळवाडी गावामध्ये हद्दात आमचे 25 ते 26 घरं आलते आणि ते आम्हाला जागा नसल्यामुळे ते आमचे घरचे कामं झालेच नाही. ते आमचे घरकाम तसंच राहिले. तर आम्हाला घरकुल योजनेसाठी आमचा जो टेशा नदी तांदुळवाडीच्या नवीन गावठाण आहे त्यात जो पडीक जागा आहे त्याच्यामधली 1 ते 1.5 एकर जमीन आम्हाला मिळावा, आम्हाला राहण्यासाठी किंवा आमचे घरकुल देण्यासाठी. आमची तिसरी मांग आहे की जो दफनभूमी आमच्या जो आदिवासी धर्मामध्ये, गोंडी धर्मामध्ये जो आम्ही जो दफनभूमी करतो ना, 8 दिवसा अगोदर काय घडलं, आम्ही एक मयत नेलतो. तिथं आम्ही स्वतः खड्डा करायला गेलतो. तिथं खड्डा करण्याच्या अगोदर काय आहे, वारू जो नेतात लोक, तर काय साहेब लोक काय खड्डा करतात वारू नये म्हणून. तर ते आमच्या अगोदरचे जो पुरलेले लोकांचे जे मयती होते त्यांच्या जे हाडकं, मुंडकं किंवा हे जो डोक्याचे जो भाग आहे ना ते बाहेर पडलेला होता. त्याच्यामध्ये काय आमचा अपमान झाला नाही. त्याच्यात आमचे जे दफन दिलेल्या लोकांना जो उपसून बाहेर फेकू लागले ते आमच्या आदिवासी धर्म म्हणा, गोंड म्हणा किंवा इन्सानी धर्माचे अपमान आहे जे असं काढून फेकू लागलेत ते. तर ते आमच्या मांग आहे का त्या दफनभूमी आमच्या हक्काच्या मिळावा. चौथा मांग हे की आमची जो लाईट कनेक्शन आहे, जे शिवाजीराजे गाडे साहेब असताना आम्हाला जो 4 घरं मिळून आम्हाला जो लाईट कनेक्शन दिलं ते मग काय 4 घरांमध्ये 1 पैसा देतो तर 1 देत नाही. तर आमचे जे मीटर कट करून नेले ते झाले 10-12 वर्ष. ते आम्हाला मीटर मिळावा घरोघर. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.